हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण छान असाल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून छान असा प्रतिसाद देत आहे. मला खूप छान वाटत आहे आणि असाच प्रतिसाद देत जा. मी नवीन कंटेंट क्रिएटर आहे आणि सध्या मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या गोष्टी शेअर करत आहे, माझा अनुभव शेअर करत आहे. छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आज सकाळीच ना म्हणजे आज घरी होते, तर त्यांनी आज थोडंसं आमच्या घरासमोर असं छोटासा आमचा बगीचा होता, जो आम्हाला म्हणजे मला सगळ्यात जास्त घरात आवडतो. आणि झाडं सगळ्या प्रकारचे लावले आहेत. समोरचा जो बगीचा आहे ना, त्यामध्ये ना मस्त छान आम्ही म्हणजे फुलं झाडं लावलेली आहे. जास्तीत जास्त त्यात फळांची झाडं लावलेली आहे. त्यात चिक्कू, आंबा, अंजीर आणि सध्या नारळ आहे आणि डाळिंबाचं पण झाड आहे. एवढ्याशा जागेत आम्ही 5 फळाचे झाडं लावलेले आहे. मला फळांची झाडं वगैरे खूप आवडतात आणि सध्या हे अजून छोटे 1-1.5 वर्षाचे झाडं आहे. ते समोरच्या दृष्टिकोनानेच आम्ही लावलेले आहे की पुढं चालून हे झाडं आम्हाला म्हणजे फळं देतील आणि सगळ्यात मेन म्हणजे तर सावली देतील. तुम्हाला माहीतच आहे की ह्या वर्षी टेम्परेचर खूपच जास्त होतं, म्हणजे कूलरसुद्धा काम करणं बंद केले होते. आणि समोर आपण असं नाही पाहू शकत ना की सगळेच जण आपण AC अफोर्ड वगैरे करू शकतो. आणि AC तसं पण शरीरासाठी म्हणजे घातकच असते, पण त्यापेक्षा आपण जर निसर्गाच्याच सानिध्यात राहिले आणि असे झाडं वगैरे लावले तर तेवढंच आपलं टेम्परेचर वगैरे कमी होऊ शकते. म्हणूनच ना आम्ही असे झाडं वगैरे लावले. ते झाडं पावसाच्या याच्याने नाही का थोडं म्हणजे खूप वाढलेलं होतं, खूप कचाटा वगैरे झालेला होता, म्हणून त्याला आज ते स्वच्छ वगैरे करणं चालू होतं. मग हे थोडंसं झाडांची खालून थोडी म्हणजे छटाई करून देत होते. म्हटलं चला आता करतच आहे तर थोडं व्यवस्थित करून द्या. तर मग हे करत होते. मी पण त्यांना बघायला बाहेर आलेले होते, तर चालू होतं तर हे माझं घर आहे असं. आणि आता सध्या छोटे छोटे झाडं आहे, जास्त मोठे नाही झालेले आहे. मग मोठे होईल तेव्हा मी तुम्हाला एकदा पूर्ण वगैरे मी माझ्या घराचा होम टूर वगैरे जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तर तुम्हाला माझा होम टूर पाहिजे, माझ्या बगीचाचा, माझ्या घरी कोणते कोणते झाडं आहे ते जर पाहायचे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि हे बघा असे पूर्ण झाडं वगैरे आणि यांनी आज की नाही म्हणजे झाडं कापत होते ना, माझे मन पण खूप दुखत होतं. आणि चुकीनं आंब्याची फांदीसुद्धा त्यांच्याकडून कापली गेलेली आहे. मी त्यांना रागवत पण होती की कोणते पण झाडं कापू नका. आणि माझ्या बगीच्यामध्ये मी आवर्जून नाही का कुंदाचं झाड लावलेलं आहे. मला कुंदाचं झाड खूप आवडते, कारण की त्याचे जे गजरे वगैरे बनतात ना, ते मला गजरा वगैरे लावायला खूप आवडते. आणि त्यासोबतच आपल्या देवाला हार वगैरे पण होऊन जाते, म्हणून फुलझाडं पण वगैरे लावलेले. गुलाब आहे, जास्वंद आहे आणि कणेर वगैरे सुद्धा लावले आहे. इथे समोर झाडं आहे, आतमधल्या पोर्चमध्ये सुद्धा झाडं आहे आणि वरच्या माडीवर कुंड्यामध्ये सुद्धा आम्ही झाडं लावले. आमच्या घरी जर कोणी बघितलं ना तर काही लोक म्हणतील की आमच्या घरी एक जंगल दिसते. हो, आम्हाला चालते ते जंगल दिसलं ना. मला आवडते जंगलसारखं झाड असलेलं. मला झाडं आणि हिरवळ वगैरे खूप आवडते, म्हणून हे झाडं म्हणजे लावलेले आहे. तसे यांना माझ्या नवऱ्याला काही झाडांचं एवढं आवड नाही आहे, काही नाही, पण मी सांगितलं म्हणून तेवढं तरी करत आहे. आणि तिथे की नाही म्हणजे अंजीरचं झाड होतं, ते झाडामध्ये लपलेलं होतं, थोडंसं वाकलेलं होतं. ते मोठं होत आहे ना, तर थोडं वाकून गेलं होतं, म्हणूनच त्याला एक काडीचा आधार देऊन त्याला सरळ करणं चालू होतं. म्हणून ते एक बासा होता, तर ते म्हणजे खाली जमिनीत टाकला आणि त्यांनी बरोबर व्यवस्थित अंजीरचं झाड व्यवस्थित बांधून दिलं, जेणेकरून ते अंजीरचं झाड असं खाली वाकलं नाही पाहिजे आणि म्हणजे ते वाया नाही गेलं पाहिजे. म्हणून खूप साऱ्या अशा फांद्या निघाल्या होत्या. मी अशा सगळ्या फांद्या वगैरे जमा करून घेतल्या आणि म्हटलं चला आपण काही नाही तर थोडाफार काम वगैरे करू लागावं, नाही तर म्हणतील की तू मला कामाला लावलं आणि तू काहीच नाही करत आहे. म्हणून हे फांद्या वगैरे उचलल्या आणि एका बाजूने आमच्या इकडे प्लॉट खाली आहे, तर तिकडे वगैरे नेऊन टाकायचं असतं. काही पण आम्ही असं झाडं वगैरे असले तर तिथे नेऊन टाकतो. कोणाला जर फांदी वगैरे लागली तर ते घेऊन जातात, ज्यांना लावायची असली वगैरे. तर मग मी सगळं फांद्या वगैरे उचलल्या आणि एका बाजूने नेऊन टाकून दिले. आणि त्यानंतर मग मी घरात वगैरे आली आणि घरातले पण कामं करणं जरूरी होते. हा सकाळचा 8 वाजताचा टायमिंग आहे. मुलं क्लासला वगैरे गेले होते आणि मला पटापट सगळे कामं करायचे होते, कारण मुलं वगैरे आले तर नाश्ता वगैरे पण झालेला पाहिजे. मी घरात आले, नाश्ता वगैरे केले, आंघोळ वगैरे सगळं करून झालं, स्वयंपाक वगैरे पण सगळं आवरून घेतलं आणि सगळं म्हणजे भांडे वगैरे पण काढून ठेवून दिले, कारण मला करायची होती पूजा. आणि पूजा म्हणजे 2-3 दिवस झाले होते. देवाचे भांडे वगैरे पण घासले नव्हते, देव पण घासले नव्हते. आणि आमच्या इथं बोरचं पाणी असल्या कारणाने देव लवकर खराब होते, म्हणून मला 2-3 दिवसांनी देवावरून थोडासा हात फिरवावाच लागतो. नाहीतर मग ते मंदिरातले देव असे थोडे पितळीचे आहे ना, तर ते खराब झाल्यासारखे दिसतात. म्हणून ना म्हणजे थोडंसं स्वच्छ केलेलं चांगलं वाटते. माझ्या एक
म्हणजे देवाचं जे सगळं स्वच्छ केलं की मग एक पॉझिटिव्ह वाईब असल्यासारखी वाटते मला, म्हणून मी सगळं देव वगैरे स्वच्छ करत राहते. 2-3 दिवसातून माझ्या हात फिरवणं वगैरे असं चालूच असते. मग देव वगैरे धुतले, सगळे मांडून वगैरे घेतले आणि यांनी फुलं वगैरे आणले होते. म्हटलं चला आता थोडंसं फुलं वाचलेले आहे तर थोडंसं देवीसाठी हार वगैरे करून घ्यावं. तर मग ते हार वगैरे पण करून घेतला आणि देवीला मस्त छान, म्हणजे माझ्या घरी कळश आहे, मंगल कलश, तर त्याला खूप छान कोंब आलेला आहे, तर त्याला मस्त हार केला आणि मस्त चढवून दिला. तर देवी आज इतकी सुंदर दिसत होती ना, खूपच छान, म्हणजे एक अट्रॅक्शनच आलं होतं मंदिराला. एक वेगळ्या लुक आणि एक तेजदार जो असतो ना, मनाला एक शांती भेटते ना, तसा मला ना मंदिराजवळ म्हणजे माझ्या देवाजवळ ना असं वाटते की मला खरंच म्हणजे काम पण नाही करा वाटत मला. हो, देव असं नाही का देव धुतलेच पाहिजे, काहीच नाही, मला काही नाही केलं तरी चालते, मला फक्त देवाजवळ फक्त असं बसायचं आहे, माझ्या मनातलं बोलायचं आहे. चला तर आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करतो.